भाजपाकडे उमेदवारी मागण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती। काही इच्छुकांना किंवा प्रामाणिक कार्यकर्त्यांना भाजपाच्या नेत्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली किंवा वळचणीला टाकण्यात आलं। पण त्यानंतर भाजपाचा दुसरा चेहरा म्हणजे समरसता जोपासण्याचं काम दोन समाजामध्ये किंवा मुस्लिम समाजाला आपल्या विचारधारेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा जो काही प्रयोग आहे तो प्रयोग प्रभाग क्रमांक 20 मध्ये झाल्याचा दिसतो। म्हणजे ह्या पॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की प्रभाग क्रमांक हा मुस्लिम बहुल असलेला प्रभाग आहे आणि या प्रभागामधलं वैशिष्ट्य असं आहे की बहुतांश मतदार हे मुस्लिम आहेत। आता आपण त्यांच्या ह्या पॅनल प्रभाग क्रमांक 20 मध्ये असलेल्या उमेदवाराची नावं ओळख करून घेऊ। तुमचं नाव काय? मी आमिर शेख साहेब। हां, आमिर शेख, मी राष्ट्रवादी पक्ष। नाही तुमचं नाव आमिर शेख, तुमचं नाव? सर मी जिशान मोहम्मद सलीम सय्यद। हां, महिदा बीन शेख। तुम्ही? पूजा दिनेश वाघमारे। तर हे जे म्हणजे सामाजिक समरसतेचा जो काही प्रयोग आहे भाजपाकडून होताना त्याच्यामधलं एक दोन नावं वैशिष्ट्य आहेत। हे शेख मॅडम ह्या देखील अनेक वर्षापासून 20 वर्षापासून ह्या चौथी वेळ आहे त्यांची। 15 वर्ष त्यांनी अपक्ष, परत राष्ट्रवादी आणि परत MIM आणि आता परत भाजपाकडून इतक्या पक्षाचा प्रवास झाल्यानंतर भाजपाकडून तिकीट मिळालं असं आम्हाला सगळं हिनी सांगितले, सगळे आपले कार्यकर्त्यांनी सांगितले आता बीजेपी कडनं उभारायचं। मी त्यांच्या ऐकते। नाही, पण तुमच्या प्रभागामध्ये असलेला जो मतदार आहे तो बीजेपीचाच आहे। उमेदवार मतदान करेल याची गॅरंटी, फुल गॅरंटी, 100% निवडून येण्याची शाश्वती आहे। आहे 100%। किती मताधिक्याने? 7,000-7,500 मतांनी। आणि हे एक तरुण वर्ग आहे। तरुण काय नाव काय? मेरा नाव जिशान मोहम्मद सलीम सय्यद। भाजपाकडूनच कसं काय उमेदवारी आहे? मी ॲक्च्युली काँग्रेसचा कार्यकर्ता होतो। मग किती वर्ष 2007 ते 2020 पर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता होता। काँग्रेसमध्ये मला एक 2-3 ठिकाणी मला नाही भेटलं। 2017 मध्ये पण मी इच्छुक होतो काँग्रेसकडून। मला ते बी फॉर्म पण नाही दिलं, तर तिकीट पण नाही दिलं, तर आश्वासन दिलं ती मला, परंतु ते आश्वासनाला पुरे आणि खाली उतरले नाही ताई, म्हणून मी 2020ला भारतीय जनता पार्टीचा हात थांबलो। आता उमेदवारी मिळाली, उमेदवारी मिळण्या अगोदर कुणाशी संपर्क साधला? मी सुभाषबाबू देशमुखचा कार्यकर्ता आहे। मी राहता दक्षिणमध्येच। मनीष भैया आणि सुभाषबाबू देशमुखचा माझ्या पाठीशी खंबीरपणे हात आहेत। बापू आणि मनीषचा हा एक नवा चेहरा आहे। बरं, खरंच कौतुक आहे तुमच्या कामाचं आणि तुमच्या त्या निवडीचं। हा एक चेहरा आहे की ह्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलं। तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कुठल्या पदावर होते? मी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष होतो। या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देऊन बीजेपीकडनं मला उमेदवारी मिळाली आहे। मी राष्ट्रवादी पक्षात 17 वर्षापासून काम करत आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर अन्याय केले। बाहेरचे जे लोक आलेत पक्षात त्यांना उमेदवारी दिली। बीजेपी पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून माझं सर्वे केलं, माझं काम बघितलं, तेच काम बघून मला उमेदवारी दिलेली आहे। आज माझ्याबरोबर जे जिशान सय्यद आहेत ते बीजेपीचे सध्या पदाधिकारी आहेत। तसेच माजी नगरसेविका वैदाबी शेख हे 2 वेळा राष्ट्रवादीकडनं निवडून आलते। त्यानंतर आता आमची पूजाताई हे नवीन आहेत वाघमारे। हे आमचं चौघांचं पॅनल आहे साहेब। प्रभागामधली सर्व जनता आमची पाठीशी उभी आहे। येणाऱ्या काळात आमचं रिझल्ट महापालिकेत दिसेल। नक्कीच महापालिकेत दिसण्या अगोदर वाघमारे तुमचं नाव। उमेदवारी मिळणार हे तुम्हाला माहित होतं का? उमेदवारी घ्या तुम्ही म्हणून मागितलं? आमचे बारके दीर आहेत ना, ते इथं काम करायचे। मग त्यांनी सांगितलं की असं असं कोणतरी लेडीज पाहिजे की तुम्ही उमेदवारीला उभा राहा। मी तर फक्त घरामध्ये म्हणजे हे ते करते, पण त्याच्यानंतर आमच्या दीराने सांगितल्यावर मी उभा राहिले। माझी फर्स्ट टाइम वेळ आहे। कितवी आहे शिक्षण? 10वी झाली। काय उमेद आहे तुम्हाला? काय प्रभागात काय समस्या आहेत असं वाटतं? काय रस्त्यांचे काम करायचे, पाण्याचं, ड्रेनेज, लाईट, हे काय काय करायचे। गरजू व्यक्तीला मी काहीतरी मदत करू शकेल। प्रभाग क्रमांक 20 मध्ये तौफिक शेख या राष्ट्रवादीच्या, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला हे आव्हान देणारं भाजपाचं पॅनल आहे। भविष्यामध्ये कशा पद्धतीनं ती लढत असणार आहे आणि आबा आणि हे राष्ट्रवादीचे नेते, हे 2 नेते राष्ट्रवादीच्या 2 नेत्याला कशी, राष्ट्रवादीच्या समोरच्या नेत्यांना कशी टक्कर देणार आणि मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक 20 मधील मतदार कशा पद्धतीनं कोल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं।
ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.